एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। होणाऱ्या सुनेशी सासऱ्यानं लग्न केलंय। संतापलेल्या मुलानं वैराग्य स्वीकारलंय। मुलाचं लग्न ठरल्यानंतर पित्यानं भावी सुनेला पळवून तिच्याशी प्रेमविवाह केलाय। एक आजब आणि खळबळजनक असा प्रकार नाशिकमधील सिडको परिसरात पाहायला मिळालाय। होणाऱ्या पत्नीचा सावत्र आई म्हणून स्वीकार करण्यास मुलाचा नकार आहे। संतापलेल्या तरुणाचा संन्यास घेण्याचा निर्णय आहे। अतिशय खळबळजनक अशी ही घटना नाशिकमध्ये घडली। हा नेमका प्रकार काय ते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नाशिक सिडकोतील सर्वसामान्य कुटुंबातील घटनेनं खळबळ। मुलाच्या लग्नासाठी मुलगी पाहण्याचा झाला कार्यक्रम। सासऱ्याला मुलगी आवडली, तिच्यावर जडलं प्रेम। पत्नी नसल्यानं होणाऱ्या सुनेशी सासऱ्याचे प्रेम संबंध। एकीकडे मुलाच्या लग्नाची तारीख ठरली, दुसरीकडे सासऱ्यानं होणाऱ्या सुनेला सोबत घेऊन काढला पळ। लग्न करून पत्नी म्हणून सासऱ्यानं मुलीला आणलं घरी। वडिलांनी केलेल्या कृत्यानं मुलाला मानसिक धक्का। संतापलेल्या तरुणाचा संन्यास घेण्याचा निर्णय। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडलेत। किरण, नाशिकच्या सिडकोमध्ये खळबळ उडून देणारा असा एक प्रकार घडलेला आहे। संतापलेल्या तरुणाने थेट संन्यास घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। या संपूर्ण प्रकाराबद्दल काय सविस्तर माहिती आहे? कारण अतिशय चक्रावून टाकणारा हा संपूर्ण प्रकार आहे। खरं तर मुलाचा विवाह जमवण्यासाठीची संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती सुरू होती। मुलगी पाहण्याचा कार्यक्रम देखील पार पडला। मात्र अशी सर्व परिस्थिती असताना थेट आपल्या वडिलांनीच यामध्ये जी आपल्या मुलाच्या साठीची जी मुलगी विवाह म्हणून करण्याची जी तयारी दर्शवलेली होती, त्या सगळ्या दरम्यान बापानंच आपली होणारी बायको पळवून नेली, तिच्यासोबत लग्न केलं। म्हणून ती होणारी बायकोच आपली सावत्र आई होण्याची वेळ ज्या मुलावर आली, त्यानं संताप व्यक्त करत वैराग्य स्वीकारण्याची या ठिकाणी तयारी दर्शवली। तो घराच्या बाहेर पडलाय। आपल्या वडिलांनी केलेल्या या कृत्यामुळे त्याला मोठा मानसिक धक्का बसलाय आणि त्या सगळ्या दरम्यान या संपूर्ण घटनेची आता जोरदार चर्चा नाशिकसह सिडको परिसरामध्ये होऊ लागलेली आहे। एकूणच जर बघितलं तर असे अनेक प्रकार आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी घडल्याचे आपण देखील बघितलेलं आहे। मात्र नाशिकमध्ये हा जो प्रकार घडलेला आहे याची जोरदार चर्चा होते आणि जे वेगळ्या प्रकारचं नातं या ठिकाणी निर्माण झालं, त्यामुळे वेगवेगळ्या स्वरूपाची चर्चा